नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी या घटकावरील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरीवरील सूत्र, सरासरीचे काय गुणधर्म आहेत ते आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित काही प्रश्न सोडवले होते। भाग 1 आहे तो व्हिडिओ आणि आजचा आहे तो भाग 2 असा हा व्हिडिओ आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा पहा, म्हणजे सरासरी तुम्हाला लक्षात येईल। बघा आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया। तरी पण एक वरवर माहिती सांगते, सरासरी म्हणजे काय? वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शविणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो? सरासरी म्हणतो। सरासरीचं सूत्र आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। आता बघा इथे प्रश्न बघूया। एका नावेत सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली। नावाड्यासह सर्वांचे वजन 24 किलोग्राम झाले, तर नावाड्याचे वजन किती? आता बघा इथे काय काय दिलेले आहे आपल्याला। एका नावेमध्ये किती? सरासरी म्हणजे अंदाजे आहे की नाही, सरासरी 22 किलोग्रामची मुलं बसलेली आहेत, 22 किलोग्राम वजनांची। मग इथे काय लिहायचं? मुलांची संख्या। मग आपण इथे लिहून घेऊया मुले आणि नंतर काय लिहायचं? मुलांचं वजन, सरासरी वजन आणि त्याच्यानंतर मग इथे मात्र काय? एकूण वजन। या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे। हे दिलेली माहिती, मुलं किती आहेत? 25, म्हणून मी इथे लिहिलं मुलं आहेत 25। सरासरी वजन किती आहे? सरासरी वजन म्हणजे त्या सगळ्यांचं आसपास वजन किती आहे? 22। मग या दोघांचा गुणाकार करूया। मग बघा 25 दुने 50, हातचा आला 5, 25 दुने 50, 50 आणि 5 55, किती आलं आपलं उत्तर? 550। आता बघा, आता नावाड्याचं सर्वांचे वजन किती झालं? 24 झालं। वजन दिले, नावाडी किती असतो? नावाडी म्हणजे काय? नाव चालवणारा नावाडी म्हणजे एकच। मग ही 25 मुलं आणि एक नावाड्यासह दिले, म्हणजे ही 25 मुलं आणि हा एक नावाडी, किती झाले? 26 जण। मग या दोघांचा जर आपण इथे गुणाकार केला तर किती येतो गुणाकार? 624 येतो। तुम्ही उभा गुणाकार करायचा आहे। आता आपल्याला काय विचारले? नावाड्याचं वजन काढायचं आहे। मग नावाड्याचं वजन काढायचं, मग आपण काय करायचं आहे? या एकूण वजनामधून म्हणजे सगळ्यांचं वजन आहे त्या वजनातून आपण फक्त मुलांचं वजन काय करायचं आहे? वजा करायचं। मग बघा इथे 624 मधून जर आपण 550 वजा केलं तर आपलं उत्तर किती येते? 4तून 0 गेले 4, 2तून 5 जात नाहीत, हातचा घेतला, 12तून 5 गेले, इथे राहिले 7, 5तून 5 गेले 0, उत्तर किती आलंय? 74। मग बघा त्या नावाड्याचं वजन किती आहे? 74 किलोग्राम। बघा इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, म्हणजे सूत्र वगैरे न वापरता। चला आपण दुसरा प्रश्न बघूया। बघा दुसरा प्रश्न, 11.03, 12.14, 13.09 आणि x यांची सरासरी किती आहे? 12.57 आहे। तर x बरोबर किती, म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे। आता इथे आपण सरासरीचं सूत्र लिहून घेऊया। सरासरीचं सूत्र आहे, बघा इथे दिलेल्या सरासरीचं सूत्र, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। दिलेल्या संख्या एवढ्या आहेत, मग या संख्या बघा किती आहेत? 1 2 3 4, मग इथे लिहून घेतलं आपण भागिले 4। आता या सगळ्या संख्यांची बेरीज करूया आपण। मग या जर सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते? 36.26। मग इथे लिहून घेऊया आपण 36.26 अधिक x आणि हे भागिले 4। आता बघा इथे आपल्याला सरासरी दिले 12.57, 12.57 इथे दिलेली आहे सरासरी आपल्याला 12.57। मग आता बघा यांची बेरीज झाली 36.26, या पद्धतीनं 36.26 अधिक x भागिले हे 4। आता आपल्याला माहिती आहे इथे भागाकाराच्या रूपामध्ये 4 आहेत, हे इकडे गेल्यावर काय होतो? गुणाकार। मग 12.57 गुणिले 4 बरोबर 36.26 अधिक x, या पद्धतीनं। आता जर आपण यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येतो? बघा आपण करूया गुणाकार। 50.28 बरोबर बघा 4 7 28, हातचा आले 2, 4 5 20, 20 आणि 2 22, परत हातचा 2 आला, 4 दुने 8, 8 आणि हातचा 2 10, 10 आणि हातचा 1 आला, 4 आणि 1 4, 4 1 4 आणि हातचा 1 5, 50 आणि 2 घर झाले की पॉईंट द्यायचं आहे।
मग इथे आलं किती 50.28 या पद्धतीनं. आता बरोबर इथे 36.26 अधिक x. आता आपल्याला इथे एक्सची किंमत काढायची. मग काय करायचं आहे, इथे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार वजा. मग 50.28 वजा 36.26 बरोबर x. यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते बघा. 28 मधून 26 गेले, 2 राहिले, 0.02 राहिले. 50 मधून 36 गेले, 14.02. बघा या पद्धतीने आपलं हे उत्तर आलेलं आहे. म्हणून इथे एक्सची किंमत आहे 14.02. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी व तिसरी 9 ने जास्त आहे. तर पहिली संख्या काढा. बघा 3 संख्यांची सरासरी किती आहे, 22 आहे. आता इथे आपण थोडा वेळ बाजूला लिहून घेऊया. 22 सरासरी आहे. या 3 संख्या, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. आता बघा काय सांगितलंय, पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आहे. म्हणजे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी आहे म्हणजे वजा 6. व तिसरी 9 ने जास्त आहे आणि तिसरी कशी आहे, 9 ने जास्त आहे. आता बघा पहिल्या संख्येला मानून घेतला आपण x, दुसरी संख्या x वजा, कारण याच्याशीच यांची तुलना केली. दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने कमी आहे म्हणजे x वजा 6 आणि तिसरी संख्या पहिलीपेक्षा 9 ने जास्त आहे म्हणून मग x अधिक 9. ह्या झाल्या 3 संख्या. आता बघा इथे सूत्र असं लिहिता येईल आपल्याला, 3 संख्यांची सरासरी बरोबर. बघा 3 संख्यांची सरासरी आपल्याला हे माहीत नाही आहे, मग आपण आहेत तशा किमती लिहूया. x वजा 6 अधिक x अधिक 9, x अधिक 9 आणि भागिले किती संख्या आहेत, 1 2 3. 3 संख्या आहेत. सरासरी किती दिली आपल्याला, 22. मी ती आपण इथे लिहून घेऊया. आता बघा एक्सची बेरीज करूया. 1 2 3. मग इथे लिहून घ्यायचं 3x. आता बघा वजा 6 आणि अधिक 9 आहेत. मग इथे वजा चिन्ह मोठे आहेत. मग 9तून 6 गेले, राहिले किती, 3. मग इथे अधिक 3 भागिले हे 3 आणि हे 22 आहेत तसं. आता बघा भागिले 3 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, गुणिले 3. 22 गुणिले 3 बरोबर 3x अधिक 3. 22 त्रिक 66 बरोबर 3x अधिक 3. आता बघा हे इथं अधिक 3 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, वजा 3. मग 66 मधून 3 जर आपण वजा केले तर काय राहतात, 63 बरोबर हे 3x. आता इथे बघा हे मी आहे तसं इथे लिहिते, 3x बरोबर 63. आता बघा एक्सची किंमत काढायची आहे. मग 63 भागिले 3, इथे भाग जातोय, 3 1 3, 3 2 6, 3 1 3. मग एक्स बरोबर किती आलं, 21. मग ही एक्सची किंमत आपण काय करायची इथे, म्हणजे बघा पहिली संख्या किती आली, 21. पहिली संख्या 21. आता दुसरी बघा 21 वजा 6. मग 21 मधून जर आपण 6 वजा केले तर किती येतात, 15. म्हणून इथे दुसरी संख्या किती, 15. आणि बघा x म्हणजे किती, 21 अधिक 9. मग 21 मध्ये 9 मिळवले तर किती येते बेरीज, 30 येते म्हणजे तिसरी संख्या 30. मग आता इथे आपल्याला विचारलं आहे काय, पहिली संख्या काढा. मग पहिली संख्या किती आहे, 21. मग 21 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे, तर सर्वात लहान समसंख्या आणि सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या आधीचा जो व्हिडिओ घेतला सरासरी, त्याच्यामध्ये मी सांगितलं की सरासरी म्हणजे काय किंवा सरासरीचे गुणधर्म, त्या गुणधर्मावरून आपल्याला लगेच हा प्रश्न सोडवता येतो. आता सरासरी म्हणजे काय, तर सरासरी म्हणजे दिलेल्या संख्यांमधली मधली संख्या, त्याला आपण काय म्हणतो, सरासरी. मग मधली संख्या किती आहे, 12 आहे. किती संख्या आहेत, 5 आहेत आणि क्रमवार आहेत आणि समसंख्या आहेत. मग 12च्या अगोदर समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, 10. 12 मधली संख्या आहेत, 5 संख्या आहेत, मग पुढे 2 आणि मागे 2. मग 10च्या अगोदर 8, 12च्या नंतर इथे 14 आणि 14च्या नंतर 16. मग या सगळ्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता बघा इथे बेरीज करायची गरज नाही, कारण बघा 1 2 3 4 5, इथे 5. सरासरी आपली बरोबर 12 येते का बघण्यासाठी हे आपण असं केलं तरीही चालतंय. आता बघा या सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर या सगळ्यांची बेरीज येते
बघा यांची बेरीज येते 60 आणि एकूण संख्या 5 म्हणून बघा इथे 5 एके 5, 5 एके 5, इथे 1 राहिला, 5 दुने 10, बघा 12 आले. म्हणजे मी मगाशी सांगितलं की सरासरी म्हणजे काय, मधली संख्या. मग 12 हे मधली संख्या आहे. मग आता इथे आपल्याला विचारले काय, सर्वात लहान समसंख्या. मग सर्वात लहान कोण आहे, 8 आहे. आणि सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे, 16 आहे. ठीक आहे. आता सर्वात लहान समसंख्या सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे, म्हणजे हिची आपल्याला व्हॅल्यू काढायची की हिच्या किती पट आहे. आता बघा 8ला 2ने गुणलं की 16 येतात, म्हणजे 8च्या दुप्पट ही संख्या आहे. पण आपल्याला ही संख्या विचारली याच्या किती पट आहे. मग 16ला जर आपण 2ने भागलं तर किती येतं, ही पहिली संख्या मिळते. म्हणजे 2ने भागलं म्हणजे निमपट, 16च्या निमपट 8 आहे. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे, निमपट. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण या आधीचा एक व्हिडिओ म्हणजे भाग 1 सरासरीचा भाग 1 आणि आजचा सरासरी भाग 2 या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे सरासरीवरचे प्रश्न सोडवून घेतलेत. मला नक्की खात्री आहे की आता हे प्रश्न बघितल्यावर किंवा हे प्रश्न सोडवल्यावर तुमचा सरासरीवरचा घटक एकदम क्लिअर झाला असेल. चला आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.